महिलांसाठी खास आणि जबरदस्त योजना सुरू झाली. केंद्र सरकारने सुरू केलेली योजना, ज्या माध्यमातून घरातील प्रत्येक महिलेला 10,000 रुपये मिळणार आहेत. वर्षभरात 2 टप्प्यात म्हणजेच 5,000 रुपये दर 6 महिलाला देऊन 5 वर्षे चालणारी ही योजना आहे. घरामध्ये एक महिला असो किंवा 2 किंवा 3 किंवा 4, प्रत्येक महिलेला 21 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक महिलेला यामध्ये प्रतिवर्षी 10,000 रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खास एक गिफ्ट अशी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त योजना सुरू झाली असून याचा निर्णयही केंद्र सरकारने इथे घेतलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल समजून घेणार आहोत की कोणती अशी योजना आहे की जिच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये रेग्युलर 5 वर्षापर्यंत मिळतील. तीही डायरेक्ट महिलांच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेतून आलेले पैसे जे आहेत तर ते महिला कोणत्याही कामासाठी वापरू शकते. त्यासाठी म्हणजे हे पैसे परत द्यायची गरज नाही आणि हे पैसे डायरेक्ट 5 वर्ष येणार आहे, प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की योजना नेमकं काय आहे, हिचं नाव काय आहे, याला कोण कोण अर्ज करू शकतं, कुठे अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे, ह्या योजनेच्यासाठी केंद्र सरकारने किती पैसा त्या ठिकाणी बाजूला काढलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यासाठी तुम्हाला काय कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत, तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली, जिला प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. तशीच आत्ताच एक योजना केंद्र सरकारने त्या ठिकाणी काढली, जिच्या माध्यमातून 1,000, 1,500 नाही तर तब्बल 10,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला वर्षाला मिळणार आहे. तर डिटेल समजून घेऊ काय योजनेविषयी माहिती. पण चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या दिवशी या महिलांना मिळणार खास गिफ्ट, खात्यात येणार 10,000 रुपये. जाणून घ्या काय आहे योजना. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर त्या योजनेचं नाव आहे सुभद्रा योजना. सुभद्रा योजना ही जी योजना आहे तर या अंतर्गत प्रत्येक महिलेला, पात्र महिलेला 10,000 रुपयाची जी मदत आहे प्रत्येक वर्षी दिली जाणार आहे. याचा जो अर्ज आहे तो कुठे करायचा आहे, यासाठी पात्रता काय आहे, कुठले कागदपत्र लागतील, याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की या योजनेसाठी भारत सरकारने 55,825 कोटी रुपयाची तरतूद करून ठेवलेली आहे. जन्मदिनाच्या दिवशी ही जी काय योजना आहे ती सुरू झालेली आहे. आता तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असल्यावर काय करावं लागेल, पण तत्पूर्वी महिलांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये दिले जातील, वर्षात 2दा. म्हणजे दर 6 महिन्याला 5,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील आणि 5 वर्षासाठी मिळतील. आता सगळ्यात आधी यासाठी वयाची अट कशी असायला पाहिजे. वयाची अट 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंत. याच्या अंतर्गत कितीही महिला, म्हणजे एका घरात 2 असतील, 3 असतील, 4 असतील तर कोणत्याही महिलांना त्यामध्ये मिळेल. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे यामध्ये असं आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मग ज्यामध्ये महिलांना विधवा योजनेचा लाभ मिळत असेल किंवा एखाद्या मुलीला जर त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळत असेल तरी देखील याचा लाभ मिळणार आहे. आता याच्यामध्ये पात्रता काय असायला हवी हे आपण जाणून घेऊ. कुठले कागदपत्र लागतील, कसा अर्ज भरायचा. पण त्याआधी ही जी काही योजना आहे तर हिचा लाभ घेण्यासाठी जवळपास म्हणजे दर 6 महिन्याला 5-5 हजार असे 10,000 रुपये तुम्हाला मिळतील. 5 वर्षासाठी म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता यामध्ये हे पैसे तुम्ही कशासाठीही खर्च करू शकतात. तुम्ही स्वतःच्या खर्चासाठी खर्च करू शकता किंवा कसे, यासाठी सरकार तुम्हाला कुठले विवरण त्या ठिकाणी विचारणार नाही किंवा हे माकही देण्याची गरज नाही. आता कुठले कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत, तर कागदपत्र याच्यामध्ये खूप बेसिक, अतिशय कमी कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत. यामध्ये लागेल तुम्हाला आधार कार्ड. तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे की ज्यावर OTP त्या ठिकाणी येणार आहे, जो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे पाहिजे एक बँक अकाउंट असणं देखील गरजेचं आहे. तर यासोबतच यासाठी जी काही पात्रता आहे म्हणजे याला कोण अर्ज करू शकतो, कोणत्या महिला पात्र आहेत, तर यासाठी पात्र ज्या महिला आहेत तर त्यांचं वय 21 ते 60 असावं आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं. तर ही त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे. आता कागदपत्र आपण सांगितलं. आता अर्ज कसा करायचा. हा अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता. अर्जासाठी तुम्ही सुभद्रा पोर्टलचा वापर करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी तसेच स्थानिक बँका, पोस्ट ऑफिस किंवा सामान्य सेवा केंद्रात जाऊनही याची नोंदणी तुम्ही करू शकता. आता किंवा तुम्ही सुभद्रा योजनेसाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा जे सेवा केंद्र आहेत, जनसेवा केंद्र, यातून फॉर्म मिळेल
आणि यासाठी महिलांना पैसे वेगळे द्यावे लागणार नाही. पूर्ण केलेला फॉर्म संबंधित कागदपत्रासह अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामधला मुद्दा आहे तर तो म्हणजे ही जी काही योजना आहे तर ही केंद्र सरकारने ओडिशा या राज्यात सुरू केलेली आहे. ओडिशा राज्यात ही योजना सुरू केलेली आहे आणि ओडिशा राज्यात ही सुरू करण्याचा जो काही उद्देश होता की त्यामध्ये महिला सक्षमीकरणाला चालना देणं हा सगळ्यात मोठा उद्देश त्या होता. ही प्रायोगिक तत्त्वावर त्या ठिकाणी ओडिशा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर लवकरच ही महाराष्ट्रामध्ये देखील सुरू होणार आहे असं देखील त्या ठिकाणी सूत्रांकडून वर्तवण्यात येणार आहे. तर या योजनेअंतर्गत महिलांना 10,000 रुपये देतात. ओडिशा सरकारच्या माहितीनुसार राज्यातील अंदाजे 1 कोटी महिला म्हणजे ओडिशातील 1 कोटी महिला ज्या आहेत तर यांचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जे काय केंद्र सरकारने पूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. 17 सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारने ही योजना सुरू करणार आहे म्हणजे सुरू झालेली आहे. त्याचबरोबर प्रत्येकी 5-5 हजार रुपये तुम्हाला 2 टप्प्यामध्ये त्या महिलांना त्या ठिकाणी येणार आहेत. तर ही अशा प्रकारची योजना आहेत. तर ओडिशा सरकारची सुभद्रा योजना जी आहे तर ही तिथे सुरू करण्यात आलेली आहे. आता याच्या मागं असंही बोललं जात आहे की ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथे निवडणुका ज्यावेळेस होता ज्यामुळे ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्या एकत्रित निवडणुका होत होत्या त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार करत असताना तिथे सुभद्रा योजना आपण सुरू करणार आहोत अशी त्या ठिकाणी आवाहन केलं होतं, ग्वाही दिली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी ती सुरू देखील केलेली आहे. 17 सप्टेंबरला त्या ठिकाणी त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी योजना लॉन्च करण्यात आलेली आहे आणि जिला सुभद्रा योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. लोकसभाच्या निवडणुकीमध्ये विधानसभाच्या निवडणुकीमध्ये तिथे वर्तमान जे पूर्वीचं जे त्या ठिकाणी बिजू जनता दलचं जे काय नवीन पटनायकचं त्यांचं जे सरकार होतं 24 वर्षापासून ते जे होतं तर ते त्या ठिकाणी पूर्णतः हे होऊन BJPला त्या ठिकाणी पूर्णतः बहुमत मिळून दिलेलं असल्यामुळे जनतेला त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून तिथे ही योजना सुरुवात करून दिली आहे. तर नक्कीच आपल्या पूर्ण देशभरामध्ये देखील ही योजना सुरू होऊ शकते कारण की केंद्र सरकारने योजना सुरू केलेली आहे. तर लवकरच त्या ठिकाणी ही योजना आपल्या महाराष्ट्रात देखील बघायला मिळू शकते कारण की महाराष्ट्रामध्ये देखील आता लवकरच निवडणुका आल्या आहेत आणि आपलं सरकार देखील खूप आग्रही आहे. खूप त्या ठिकाणी महिलांसाठी खूप योजना जबरदस्त रीतीने आणत आहे ज्याचा लाभ देखील मिळत आहे. इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा इतका जबरदस्त मोठा लाभ आजपर्यंत महिलांना मिळालेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात 2-2.5 कोटी महिलांना लाभ आजपर्यंत इतका कधीही मिळाला नव्हता तो या सरकारच्या काळात मिळालेला आहे. तर नक्कीच ही योजना देखील इथे लवकरच लागू होऊ शकते अशी आपण आशा करूया. पण तत्पूर्वी तुम्ही तुमचे कागदपत्र व्यवस्थित करून घ्या. लाडक्या बहीण योजनेच्या वेळेस जी धावपळ झाली तर ती इथे होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्यामुळेच कागदपत्रांची जी आहे तर ती पूर्तता तुम्ही वेळेत करून घ्या. योजना सुरू होईलच पण तत्पूर्वी तुम्ही तुमचे जे कागदपत्र आहेत ते व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.